नमस्कार, मी रत्नदेव वाठोरे. आज आपण जालना जिल्ह्यातच आहे. विधानसभेच्या अनुषंगाने आपण जालना जिल्ह्यात मतदारसंघात आपण महिलांचे विचार घेणार आहोत की त्यांना कसं सरकार पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या आमदाराकडून त्यांना अजून काय काय सुधारणा झाल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं जालन्यात अजून काय काय सुधारणा झाल्या पाहिजे? रस्ते चांगले झाले पाहिजे, पाण्याची व्यवस्थित सोय केली पाहिजे. जे आपल्याला जी बोली जे सांगितलेलं आहे, समजा की आपल्याला 5 दिवसाला पाणी सोडणार आहे, ते 5 दिवसाला न सोडता हे 8-8 दिवसाला सोडतात. ते आपल्याला नियमित केलं पाहिजे. त्यानंतर हे आपल्या नाल्या ज्याच्यामुळे आपल्याला नेहमी त्रास व्हायला आहे, मच्छरचे वगैरे, त्याची काहीतरी सोय केली पाहिजे. तुम्हाला काकोल विचारू, काकोल काय वाटतं काकू तुम्हाला? आपलं जे जालना शहर आहे ते नुकतंच एक महानगरपालिका म्हणून तयार झालेलं आहे आणि महानगरपालिकेच्या दृष्टीने जालना शहरासाठी भरपूर सोयी सुविधा ह्या झालेल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आता हे जी कॉलनी आहे, या कॉलनीमध्ये रस्ते जे झालेले आहेत ते बऱ्याच वर्षापूर्वीचे रस्ते आहेत आणि ते आता परत दुरुस्तीला आलेले आहेत. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर जागोजागी जर कचरा कुंड्या ठेवल्या गेल्या तर नागरिकांना ते सोयीचं होईल की ते रोज आपल्या घरातील कचरा तिथे आणून टाकतील. त्याच्यानंतर पिण्याचं जे पाणी आहे तर त्या पिण्याच्या पाण्याची एक वेळ ठरवली गेली पाहिजे आणि पाणीसुद्धा वेळेवर आलं पाहिजे. पुन्हा मच्छरांचं प्रमाण वाढलेलं आहे तर ती फवारणीसुद्धा रेग्युलर होत नाही, तर ती फवारणी पण रेग्युलर करावी अशी अपेक्षा आहे. बाकी झाडं वगैरे ह्याच्यानीसुद्धा आपण म्हणजे जालना शहर सुशोभित केलं पाहिजे. तसेच स्त्रियांचे बरेचसे काही प्रॉब्लेम आहेत, म्हणजे महागाई वाढलेली आहे, तर त्या महागाईवरती काहीतरी तोडगा निघावा अशी माझी येणाऱ्या सरकारकडून अपेक्षा आहे. लाडक्या बहिणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण आता तो सरकारचा निर्णय आहे. प्रत्येक सरकारने आपापला ठरवलेला निर्णय आहे, पण त्या लाडक्या बहिणीचं ते जे काही सरकार येणारं सरकार ठरवेल तो त्यांचा निर्णय असेल. पण एक अपेक्षा अशी आहे की महागाई जी आहे, म्हणजे सिलेंडरच्या बाबतीत असेल किंवा भाजीपाला असेल किंवा जो कांदा जो आपल्याला रोज रडवतो आहे, तर तो कांदा स्वस्त व्हावा आणि बाकीच्याही म्हणजे भाजीपाल्यापासून तर GST वगैरे असेल किंवा कपडे असेल, तर सर्वांचे दर थोडेसे कमी प्रमाणात म्हणजे योग्य असावेत असं मला वाटतं. रस्त्याने जाताना वाहनांना खूप त्रास होत आहे आणि रस्त्याने खड्डे पण खूप पडलेले आहेत आणि जिथं तिथं हे पाळीव प्राणी बसलेले असतात, त्याच्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्यांचे खूप हाल होत आहेत. आणि नूतन वसाहतमध्ये पण जे खंबे आहेत रस्त्यावर ते अजून काढलेले नाही आहे, तर ह्या सरकारने तरी आता हे काम करावं अशी माझी इच्छा आहे. काकू तुम्हाला काय वाटतंय सरकारने काय काय कामं केली पाहिजे? मी एवढंच सांगते, सरकार कुणाचं येऊ, जे आश्वासन दिली त्यांनी ती पूर्ण करावी बस. लाडक्या बहिणीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ते नाही आले तरी चालतील, पण जीवनावश्यक वस्तूचे जे दर वाढलेले आहेत ते समतोल पाहिजेत एवढीच इच्छा आहे. काकू तुम्हाला काय वाटते जालन्यात काय काय सुधारणा झाली पाहिजे? म्हणजे असे कॉलनीमध्ये महिला पाहिजे, सकाळी झाडझूड करायला. हे सगळी घाण दिसते, मच्छरांची घाण आहे, मच्छर चावतात, त्याच्यामुळे काय ताप, कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही. तर तुम्हाला काय वाटते सरकार कोणती चांगली आहे? कोणी आलं तर चालते, पण त्यानं कामं चांगले केले पाहिजे. फक्त पक्ष बदलणारे सरकार नको, प्रत्येक वेळेस फोडणारे, या पक्षातून त्या पक्षात जाणारे हे कधीच व्यवस्थित काम करत नाही. कारण की तो एका पक्षाचा नाही तो दुसऱ्या पक्षाचा कसा होईल याचा विचार सगळ्या सरकारनं आणि पक्षावाल्यानं केला. केलं चालू. तर तुम्हाला काय वाटते कोणत्या पक्षाचा आमदार तुम्हाला पाहिजे जालन्यासाठी, काँग्रेस का शिवसेना? काँग्रेसने कामं आजपर्यंत भरपूर चांगली केली, त्याच्यामुळे काँग्रेसच पाहिजे जालन्यासाठी. काँग्रेस का शिवसेना? काँग्रेस. 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 आपण बाबाला विचारू आता त्यांना नेता कसा पाहिजे? पहिल्यापासून बातमीदार असा पाहिजे, खरी बातमी देणारा, खरं प्रकरण उघडकीस आणणारा नेता असा पाहिजे की समाजात समाजाचं कल्याण करणारा असावा, पण हा उलाढाली करणारा नसावा. समाजात वावरायचा असेल तर तुम्हाला मतदान मिळवून घ्यायचं असेल त्या समाजामध्ये मिक्स होऊन सण त्याचं कल्याण कसं होईन समाजाचं आणि दलिताचं आणि नागरिकाचं हे त्यांनी कळून घ्यावं आणि त्याचा अभ्यास करूनच निवडून यावं, बाकी काही नाही.
जालन्यासाठी कोणता आमदार चांगला आहे असं वाटतं तुम्हाला? असं मला म्हणायला हरकत नाही. जो काम करेल तो निवडून घेईल. कोणी आमदार निवडून आला तरी ते काम करणं भागाचं, पण त्याने मंत्रिमंडळातून भांडणं करून ते काय लागेल जालना जिल्ह्यासाठी MIDCसाठी प्रयत्न करून त्याची ती जालन्याची उन्नती आता झालेली पुन्हा डबल होईल अशी मला इच्छा वाटते. जशी औरंगाबादची महापालिका झाली नंबर 1मध्ये, तशी ही नंबर 1मध्ये व्हायला पाहिजे. जालन्यात कोण निवडून येईल असं वाटतंय? असं वाटत नाही. आत्ताच काही सांगू शकत नाही. तरी एका शब्दात हा काँग्रेस का शिवसेना? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आताच मी सांगू शकत नाही, कारण आत्ताच तर तुमचा पहिया रचला. त्या पहिया हा कच्चा एका पच्चा आहे, अजून त्याला 1 महिना बाकी आहे. 1 महिना म्हणजे 20 तारीख. 23 तारीख. हां, अजून 6-7 दिवस बाकी. त्याचा अंदाज कळत नाही. अंदाज फक्त 3 दिवसातच कळेल की खरा म्हणजे नेता आणि करता धरता आणि समाजाचं पालन करता हा कोण असेल, हा ते समाजच निवडून देईल. लाडक्या बहिणीबद्दल काय वाटतं तुम्हाला? लाडक्या बहिणीची जी इच्छा असेल गव्हर्नमेंटची, जी काही तुमच्या मनाची इच्छा असेल समाजाचं भलं करायचं आहे आणि पुन्हा महिला मंडळाला कसं पुढं आणायचं आहे आणि त्याची उन्नती कशी करायची हे तुमच्यावरच अवलंबून आहे. का महिला मंडळाचं नुसतं नाव घ्यायचं, महिला लाडकी बहीण आहे त्याला साडीचा पत्ताच नाही. बरोबर. दिवाळीला मोठेपणाला घरी येते भुरक्या तोंडाने चालले जाते. असं का? असं मंत्र्यानं म्हटलेलं आहे की तिला जाऊ द्यायचं नाही मग भुरक्या तोंडानं. असं त्याने केलं आहे. फक्त एकच योजना केली, लाडकी बहीण. अरे लाडकी बहीण ही नियमित चालली पाहिजे. आणि जे मागितलेला वर्ग आहे म्हणजे 85च्या पुढचे, ज्यांचे हातपाय चालत नाही, त्यांना परिवारबरोबर घरचा म्हणजे मुलाचा सहारा नाही, अशा लोकांना काही अनुदान मंजूर करतील का मंत्रिमंडळ? असं केलं पाहिजे. तर आपल्याला येत्या 23 तारखेलाच माहीत होईल जालन्याची परिस्थिती काय असते, कोण निवडून येते, कोण पडतंय. ते झाल्यावर आपण वापस एकदा असा सर्वे करू आणि तेव्हा पण माहीत करून घेऊ की जालन्याच्या जनतेला जालन्यातील नवीन झालेल्या आमदाराकडून अजून काय काय अपेक्षा आहेत आणि त्यांनी दिलेले आश्वासन ते पूर्ण करतात का नाही. आपण त्याच्यासोबत पण भेटू. सांगा तुम्ही आता काय बातमीवर द्यायचं. बरोबर. एकदा तिकडं म्हणा चॅनलला सबस्क्राईब करा, रोकटोक न्यूजला सबस्क्राईब करा. अरे हे रोकठोक न्यूजला सबस्क्राईब करा, सप्लाय करा, चॅनलला आपलं व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि पाहू जालन्यात आता 23 तारखेला कोण निवडून येते. नंतर सांगता येईल. नाही म्हणा ना, आता पाहू जालन्यात कोण निवडून येते. अच्छा, जालन्यामध्ये का? हां, मी आणखीन 8 दिवसांत तुम्ही याल तर त्याचं उत्तर मीच देईल. चालतंय. भेटू आपण. आता सांगू शकत नाही.